हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत की अगदी कमी वेळेमध्ये आपण आपलं घर कसं मॅनेज करू शकतो। तर त्यासाठी काही ट्रिक्स आहेत। म्हणजे जेव्हा सकाळी आपण लवकर उठून बाकीची कामे करायला घेतो तर स्वयंपाक वगैरे तर आपलं हे पटकन आवरलं जातं, तर त्यामध्ये बराचसा टाइम हा आपल्याकडे शिल्लक असतो कामे आवरल्यानंतर तर तुम्ही ही घरातली जी काही इतर कामे असतात जी खूप छोटी असतात पण ती करणे सुद्धा खूप गरजेचं असतं, तर ती कामे तुम्ही या वेळेमध्ये करू शकता। जसं की तुमचा सकाळचा स्वयंपाक उरकलेला आहे, सगळा स्वयंपाक करून झाल्यानंतर तुम्ही जी काही तुमची कपडे वगैरे आहेत तर ती बऱ्याच वेळा काय होतं की मेसी होतं आपलं कपाट। म्हणजे ज्यावेळेस आपल्याला बाहेर जायचं असतं तर त्यावेळेस गडबडीमध्ये आपण काय करतो, एक कपडा घ्यायला गेलो की त्याच्याबरोबर एक दोन कपडे बाहेर येतात, मग आपण ते तसेच ठेवून देतो कारण की आपल्याला जायची घाई असते। तर माझ्यासोबत तर नेहमीच असं होतं, म्हणजे मी किती पण वेळा कपाट आवरून घेतलं तरी परत तो प्रॉब्लेम येतोच मला। आणि एक कपडे घ्यायला गेले की त्याच्याबरोबर एखादा एक्स्ट्रा ड्रेस येतो आणि मग तो तसाच राहून जातो। तर आता इथे मी माझी सगळी कामे तर आवरून झाली होती, 10 वाजले होते सकाळचे। आणि मग त्यानंतर मग मी बेडरूम मध्ये आले आणि जे काही साड्या वगैरे माझ्या म्हणजे वरती राहिलेल्या होत्या किंवा जे काही कपडे होते जे की विस्कटलेले होते तर ते मग मी सगळे व्यवस्थित असे आवरून घेतले, कारण की टाइम माझ्याकडे भरपूर शिल्लक होता आणि माझं एडिटिंग वगैरे सुद्धा करून झालेलं होतं। आणि काल आम्ही एका फंक्शनला गेलो होतो बाहेर पूजेला, तर ती सुद्धा साडीवरतीच होती। मग त्यामुळे मग मी म्हटलं की चला आता एक काम करायचंच आहे तर त्याच्यासोबत आपलं हे सुद्धा काम होऊन जाईल। आणि कपाट जेव्हा आपलं असं मॅनेजेबल होतं तर त्यावेळेस काय होतं, आपण कुठे जरी निघालो तरी पटकन आपल्याला कपडे सापडतात। तर आता इथे या ज्या बॅग्स आहेत तर या साडीसाठी मी घेतलेल्या होत्या, मिशोवरून हे मी मागवलं होतं। पण बऱ्याच वेळा काय होतं की साड्या कपाटात ठेवायला जागा नसते आपल्याकडे, तर त्यावेळी मग हे ज्या अशा बॅग्स आहेत तर त्या उपयोगी पडतात। तर यामध्ये मी सगळ्या साड्या ज्या मला लागत नाहीत त्या मी ठेवून दिलेल्या होत्या आणि ज्या वेळेस मला लागतील त्यावेळेस मी यामधून त्या साड्या काढून घेत असते। तर आता इथे अशा प्रकारे मी माझं कपाट जे आहे ते सगळं व्यवस्थित असं आवरून घेतलेलं होतं आणि जी काही मला नको असलेली कपडे होती ती मी बॅगमध्ये भरून ठेवलेली होती। तर आता इथे मी बाथरूममध्ये आलेले होते, तर बाथरूम मधली क्लिनिंग करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे जितकी आपण आपल्या घराची करत असतो। तर या ज्या काही बादल्या वगैरे असतात किंवा जे काही मग वगैरे असतात तर ते सुद्धा काय होतं, बरेचदा आपण अंघोळ केल्यानंतर त्यावर सुद्धा पांढरे डाग पडलेले असतात। तर हे क्लीन करण्यासाठी तुम्ही खायचा सोडा आणि विनेगर सुद्धा यूज करू शकता। तर आता इथे मी हार्पिक टाकून व्यवस्थित सगळं असं घासून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग मी जे काही आपले फरची पुसायचा हा जो मॉप आहे तर तो सुद्धा मी व्यवस्थित असा घासून घेतलेला होता। कारण की बऱ्याचदा काय होतं की ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी असतात तर त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं की त्या सुद्धा पटकन खराब होतात आणि मग ज्याच्यावरती खूप असे डाग पडलेले दिसतात आणि मग ते जर लवकर साफ नाही केलं तर मग ते खूप घाण होऊन जातं आणि त्याच्यावरचे जे डाग आहेत ते सुद्धा लवकर निघत नाही। तर त्यासाठी मग आपण असं बारीक सारीक गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं। आता हे जे काही आपण बसायचे पाट वगैरे घेतो तर ते सुद्धा व्यवस्थित क्लिनिंग करून मी घेतलेलं होतं आणि बाहेर ठेवताना हे स्टँडने काही एवढं कॅप्चर करत नव्हतं, तर त्यामुळे मग मी आतमध्येच ठेवलेलं होतं जेणेकरून व्हिडिओ शूट करताना मला इझी जाईल। त्यानंतर मी या सगळ्या स्टाईल वगैरे व्यवस्थित अशा घासून वगैरे घेतलेल्या होत्या, सगळे नळ वगैरे मी क्लिनिंग करून घेतलेले होते। दरवाजा सुद्धा मी व्यवस्थित असा धुवून वगैरे घेतलेला होता, कारण की बाथरूम हे आपल्या रोजच्या यूज मधले असतं तर त्यामुळे ते सुद्धा क्लीन करणं गरजेचं आहे। आता इथे मी झाडू सुद्धा क्लीन करून घेत होते, हा गालाचा झाडू आहे पण भरपूर चांगला आहे, याची क्वालिटी चांगली आहे। तर हा सुद्धा मी धुवून घेतलेला होता कारण की आपण रोज घर झाडत असतो तर त्याला सुद्धा क्लीन करणं तितकंच गरजेचं आहे। आणि त्यानंतर मग मी बेसिंग सुद्धा क्लीन करून घेतलेलं होतं आणि बाथरूम सुद्धा मी व्यवस्थित असं शेवटी क्लीन करून पुन्हा एकदा क्लीन करून घेतलेलं होतं, कारण की जे व्हाईट कलरच्या फरशा असतात तर त्या पटकन खराब होतात। तर त्यामुळे मग मी बाथरूम सुद्धा नंतर व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं होतं आणि जे आपण बाथरूम यूज करतो तर ते रोजच्या रोज क्लीन करणं तितकंच गरजेचं आहे जितकं की आपण आपल्या घराची क्लिनिंगची वगैरे व्यवस्था करत असतो। तर घराच्याच क्लिनिंग बरोबर ह्या गोष्टींची सुद्धा क्लिनिंग करणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि आता इथं मी बाथरूमचं माझं सगळं क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर मी व्यवस्थित असं सगळं बाथरूम जे आहे ते व्यवस्थित असं धुवून वगैरे घेतलेलं होतं जेणेकरून ते चांगलं दिसेल। आणि त्यानंतर मग मी इकडे किचनमध्ये आलेले होते, तर बरेच दिवस झालं मिक्सर सुद्धा क्लीन मी केलेला नव्हता। मिक्सर काही एवढा जास्त खराब झालेला नव्हता पण क्लिनिंग करून ठेवलं की बरं पडतं, तर त्यासाठी मी आधी ओल्या फडक्याने क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग मी कोरड्या फडकाने व्यवस्थित असं पुसून घेतलं। आणि या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर यांची सुद्धा क्लिनिंग केली की बरं वाटतं, दिसताना सुद्धा छान दिसतात। आता घरातली सगळी कामे माझी
झालेली होती. तर त्यानंतर मी फ्रेश व्हायला आलेले होते, कारण की बरेच वेळा काय होतं उन्हामुळे खूप घाम वगैरे येतो. तर त्यामुळे मग असं सगळी कामे आवरल्यानंतर एकदा स्वतःचा चेहरा वगैरे सुद्धा स्वच्छ करणं गरजेचं आहे. आणि जसं आपण बाकीच्या गोष्टी क्लिनिंग करण्याकडे लक्ष देतो तर त्याचप्रमाणे स्वतःकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आपण सकाळी सगळी कामे आवरत झाल्यानंतर फ्रेश होतो तर त्यावेळी जास्त घाई करायची नाही. स्वतःसाठी जितका वेळ देता येईल तितका वेळ द्यायचा. जसं आपण घरातल्या कामांकडे लक्ष देतो त्याचप्रमाणे आपण स्वतःकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. कारण जर आपण आपलं मन प्रसन्न ठेवलं तर आपलं घर सुद्धा प्रसन्न राहील. आणि जेवढा तुम्हाला वेळ हवा आहे तेवढा तुम्ही वेळ स्वतःसाठी सुद्धा घ्या. तर आता इथे मी फ्रेश झालेले होते आणि त्यानंतर मग मी बेडरूममध्ये आले आणि मी जास्त काही क्रीम्स वगैरे यूज करत नाही. मी फक्त जी पावडर आहे तर तीच मी यूज करते आणि सिंदूर हे मी कंपल्सरी लावते. मला आवडतं सिंदूर लावायला. तर आता इथे मी माझं सगळं आवरून झालेलं होतं आणि बघा घरातली सगळी कामे करून झाल्यानंतर जेव्हा आपण स्वतः सुद्धा आवरून घेतो तर त्यावेळेस खूप छान असं फ्रेश असं वाटत असतं. तर आता इथे मी स्वतःसाठी सुद्धा वेळ काढत असते, कारण की घरातली कामे झाल्यानंतर मी स्वतःकडे सुद्धा लक्ष. हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो याविषयी आहे की आपण कमी वेळेमध्ये घर कसं मॅनेज करायचं किंवा आपली जी कामं आहेत ती कशी मॅनेज करायची. तर त्याविषयी मी आजचा व्हिडिओ हा पोस्ट केलेला आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फक्त सबस्क्राईब करू नका तर त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तर ते सुद्धा तुम्ही प्रेस करा, जेणेकरून माझ्या जे चॅनलचे नोटिफिकेशन आहेत तर ते तुम्हाला येतील. आणि तुम्हाला अजून नवनवीन कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि एक व्हिडिओ मी पोस्ट केला होता 3 दिवसांपूर्वी, सकाळच्या कामांविषयीच पोस्ट केलेला होता. तर त्याला आज म्हणजे 1000 व्ह्यूज कंप्लीट झालेली आहेत. तर बऱ्याच जणांचं असं असेल की काय फक्त 1000 तर झाले तर त्याच्यात म्हणजे काय एवढं. पण मला असं वाटतं की ज्याची सुरुवात शून्यातून होते तर त्याच्या शून्याला सुद्धा भरपूर अशी किंमत असते. तर हा व्हिडिओ मी यासाठीच म्हणजे बनवत आहे की ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला आहे तर त्या सर्वांचं मनापासून आभार मानते मी की त्यांनी माझ्या व्हिडिओला इतका चांगला प्रतिसाद दिला. आणि ज्यावेळेस आपण असं प्रतिसाद बघतो, आपल्या कामाला प्रशंसा मिळते, तर त्यावेळेस काय होतं की जे आपण काम करत आहोत तर ते काम करण्यासाठी आपल्याला अजून प्रोत्साहन मिळतं आणि आनंद मिळतो की आपलं काम कोणाला तरी आवडत आहे. आणि मी पहिल्यांदाच काहीतरी म्हणजे ट्राय करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याला इतका छान रिस्पॉन्स मिळाला. तर त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानते मी. आणि फक्त व्हिडिओ म्हणजे तुम्ही पाहू नका तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून आपली जी फॅमिली आहे तर त्यामध्ये तुम्ही सुद्धा ॲड होताल आणि माझे जे व्हिडिओज आहेत तर ते सुद्धा तुम्हाला पाहायला आवडतील. आणि मला खूप छान वाटेल की जर तुम्ही सुद्धा आमच्या फॅमिलीमध्ये ॲड झाला तर. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि उद्या भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा.